श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. भद्रायूची कथा. सुमेधा व सोमवंती यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे चंद्रशेखरा, हे धरेंद्रनंदिनीवरा, सर्पभूषणा, विश्वव्यापका, विश्वनाथा, भूतपती, अनंता, प्रेमनंदा, परात्परा, परमपावन, परममंगल, परब्रह्मा, पंचवदना, पंचदशनेत्रा, व्यासाकडून सुताकडून तुझ्या लीलांचे वर्णन करून घेतोस. श्रीधराच्या मुखातूनही तूच बोलतोस. अग्नी हा तुझा नेत्र आहे. तू मूर्तरूप असूनही अमूर्त आहेस. सूत सांगतात की विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण परस्परांचे सन्मित्र होते. शास्त्राचे जाणकार होते. त्या दोघांना एक पुत्र होते. वेदमित्राचा पुत्र सुमेधा आणि सारस्वताचा पुत्र सोमकांत या दोन्ही मुलांनी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत 10 ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. सर्व पौराणिक मंत्र मुखोद्गत केले. एके दिवशी दोघा पित्यांनी त्यांना बोलावून सांगितले की तुम्ही दोघे आपल्या राजाकडे जा. त्याला तुमच्या विद्येचा परिचय करून द्या. राजा प्रसन्न होऊन जे द्रव्य देईल ते घेऊन या. आपल्याजवळ द्रव्य नसल्यामुळे तुमचा विवाह करता येत नाही. तुम्ही द्रव्य संपत्ती घेऊन आलात की तुमचा त्वरित विवाह करता येईल. आपल्या पित्याची आज्ञा घेऊन वंदन करून दोघे एकमेकांच्या सोबतीने राजदरबारात गेले. त्यांनी आपल्या विद्येचे यथास्थित प्रदर्शन केले. एवढ्या लहान वयात या दोघांची तल्लख बुद्धी विद्या अध्ययन पाहून राजा प्रसन्न झाला. त्याने त्यांना काही द्रव्य देत म्हटले की मुलांनो, तुम्हा दोघांना मी एक काम सांगतो. ते काम तुम्ही पूर्ण केले तर मी तुम्हाला अधिक द्रव्य देऊन तुमचे दारिद्र्य दूर करील. तेव्हा मुलांनी राजाला कोणते काम करायचे लागेल हे विचारले. विनोदाने हसत राजा म्हणाला, निषद देशाच्या राजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवपार्वती व्रताचा भाग म्हणून दाम्पत्य पूजा करते. तुम्ही दोघांनी पती पत्नी होऊन तिकडे जावे. सीमंतिनी तुम्हाला दाम्पत्य समजून पुष्कळ सुवर्ण द्रव्य देईल. ते तुम्ही येथे घेऊन या. मग मीही तुम्हाला दानदक्षिणा भरपूर देईल. राजाचे वचन ऐकून त्या दोघा ब्राह्मण कुमारांना दुःख झाले. ते म्हणाले, राजन, हे काम निंद्य अनुचित आहे. परलोकातही हे कर्म दुःखदायक आहे. आम्ही विद्यावंत आहोत. विद्येने पृथ्वीवरील सर्व राजांना प्रसन्न करून हवे तेवढे द्रव्य आम्ही प्राप्त करून घेऊ. त्यासाठी असे कपट कर्म करणार नाही. विद्या ही पंडिताचा मान आहे. कामधेनूप्रमाणे वेळी अवेळी केव्हाही लाभदायक आहे. ती संकटापासून रक्षण करते. द्रव्यासाठी असे निंद्य कर्म केले तर आमच्याकडून विद्येचा अपमान होईल. ती आम्हाला क्षमा करणार नाही. त्याचे दुःखकारक परिणाम आम्हाला भोगावे लागतील. ब्राह्मण बालकाचे ते निर्भय निश्चयात्मक उद्गार ऐकून राजाने त्यांना समजाविले आणि राजाची आज्ञा पाळली नाही तर शासन केले जाईल अशी धमकी दिली. तेव्हा ते दोघे नाईलाजाने तयार झाले. राजाने एकासाठी श्रीवेश आणून दिला, दागिने दिले व सोमवंताने श्रीवेश परिधान केला. त्या दोघांना निषेध देशाला पाठविले. ते दोघे जण निषेध देशाला सोमवारी सायंकाळी पोहोचले. इतर दाम्पत्याप्रमाणे ज्याची पूजा करण्यास सीमंतिनी आली तेव्हा तिने त्यांचे कपट ओळखले, पण चातुर्याने काही न बोलता शिव व भवानी समजून त्यांची पूजा केली. वस्त्र अलंकार षडसन्नाशे भोजन दिले. दान दक्षिणा देऊन त्यांना निरोप दिला. ते निषेध देश सोडून स्वदेशाकडे निघाले. सीमंतिनीची श्रद्धा एवढी प्रभावी होती की गौरी म्हणून पूजा केलेला श्री वेशधारी सोमवंत ब्रह्मयुवक खरोखर तरुण स्त्री झाली आणि वनातील रस्त्याने जाताना एकांत जागा पाहून सुमेधाला पती मानून कामतृप्तीसाठी याचना करू लागली. सुमेधाला सोमवंताचे बोलणे ऐकून राग आला. तो म्हणाला, चेष्टा करू नको. पुरुष वेश धारण कर. आपण मित्र आहोत, ब्रह्मचारी गुरुबंधू आहोत. परंतु सोमवंताने आपण खरोखर स्त्री देहधारी झालो आहोत हे पटवून दिले. त्या घनदाट अरण्यात पूर्ण यौवनावस्थेत एक स्त्री आपल्या इच्छेने शरीर अर्पण करण्यास अधीर झाली तरी सुमेधाचे चित्त विचलित झाले नाही. कामवासनाने त्याला स्पर्श केला नाही. ज्याप्रमाणे मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या सत्यवती मनुष्याला द्रव्याने भरलेला घडा दिसावा, निर्मनुष्य स्थान असूनही तो त्याला हात लावत नाही. तो सत्यवचनी, सत्कर्मी, वेदशास्त्र निपुण, निगर्वी असतो. तो शंकराचा अवतार असतो. लोकांच्या कटू निंदात्मक कवचनाचा खेद करीत नाही. दुसऱ्याचे रहस्य, दोष, गुण याची वाच्यता करीत नाही. सर्व चराचर गुरुरूप मानतो. आपले पुण्य, तप, दान, अभ्यास दुसऱ्याला सांगत नाही. मूर्ख पंडित यांना समान मानतो. कीर्ती, शिष्य वाढण्याचा हव्यास नसतो. चित्त निर्विकार, निर्भांत होऊन ज्याला अखंड ब्रह्मसमाधी लागलेली असते तो परमहंस जाणावा. त्याच्या पादुका मस्तकी धारण कराव्यात. याप्रमाणे तो सुमेध ब्राह्मण युवक होता. श्रीरूप झालेल्या आपल्या मित्राला सोमवंताला झिडकारत तिरस्काराने तो म्हणाला, नसता अनर्थ करू नकोस. घरी चल, तेथे न्यायनिवाडा होईल. असे म्हणून त्याला घरी घेऊन तो आला. झालेला वृत्तांत दोघांच्या मात्या पित्याला सांगितला. हे सोमवंताचा पिता आपल्या मुलाचे काय परिवर्तन पाहून क्रोधित झाला. दुःखाने छाती पिटीत राजाकडे आला. राजाला शिव्या शब्द बोलत म्हणाला, अरे दुर्जना, माझ्या एकुलते एक
वेदशास्त्र संपन्न पुत्र तुझ्या दुष्टबुद्धीमुळे स्त्री झाली. माझ्यासारख्या ब्राह्मणाचा वंश तू बुडविलास. माझा सर्वनाश केला. इथे तुझ्या दारात मी प्राणत्याग करील. राजाला खेद वाटला. सोमयंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त होण्यासाठी त्याने 7 दिवस निराहारी राहून अनुष्ठान केले, हवन मांडले. देवी प्रसन्न झाली. राजाला वर माग म्हणाली. राजाने देवीला सर्व वृत्तांत सांगून सोमवंताला पुन्हा पुरुषत्व देण्याची विनंती केली, परंतु देवीने म्हटले, सीमंतिनी निस्सीम पतिव्रता आहे, शिवभक्त आहे, तिचे कर्तृत्व मी बदलू शकत नाही. सोमवंतांचा सुमेध हाच वर आहे. सोमवंत स्त्री झाल्यामुळे दोघांचा विवाह करून द्यावा. त्यांना जो पुत्र होईल तो विद्वान होईल. देवीचे वचन ऐकून राजाने वेदमित्र व सरस्वत ब्राह्मणाने दोघांचा विवाह करून दिला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. अशी सीमंतिनीची शिवभक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष पार्वतीला त्यात बदल करता आला नाही. पिंगलेची कथा. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा व्याभिचारी ब्राह्मण राहत असे. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी पडून राही. मदनाने आपले मातापिता, पत्नी, ब्रह्मकर्म, नियम, धर्म सर्वांचा त्याग केला. मद्यमांस सेवन करू लागला. ऋषभ नावाचे ऋषी जगदुद्धारासाठी सर्वत्र संचार करीत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून, पूजा करून, उत्तम भोजन देऊन, वस्त्रे प्रदान करून, विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन, शय्येवर त्यांना झोपवून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी ऋषभ योगेश्वर अंतर्धान पावले. काही दिवसांनी मदन व पिंगला यांचा देहांत झाला. दुसऱ्या जन्मात ऋषभ योगेश्वरांच्या सेवेच्या पुण्याईने दशार्ण देशाचा राजा वज्रबाहू पट्टराणी सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रायू ठेवले. पिंगला वेश्येनेही दुसरा जन्म सीमंतिनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले गेले. पट्टराणी सुमती गर्भवती मदनाचा दुसरा जन्म होती. तेव्हा तिच्या इतर सौतींनी हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सर बुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली, पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर शते पडली. त्यातून रात्रंदिवस रक्त वाहू लागले. लहान मुलगा वेदनेने सारखा रडे. सुमतीला ही असह्य यातना होत ती सारखी विव्हळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले, परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्यांच्या रडण्याच्या वेदनेचा तळमळ राजाला पाहावेना. त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कणत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला. ती तशी शंकराचा धावा करीत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. मानवीर रडण्याचा, शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आला. एक असहाय्य स्त्री व्याधीने, ती व तिचे पुत्र यातनेने तळमळत आहेत, भूक तहानेने व्याकुळ आहेत, हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्माकर उदार दयाळू म्हणून सर्व ज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रबाहू राणी पट्टराणी व्याधीग्रस्त अनाथ होऊन राहते, तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले. तिच्या व्याधींवर उपचार करण्यासाठी नाना तज्ज्ञ वैद्य बोलावले, परंतु काही उपयोग झाला नाही. या दुर्धर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले. राजा पद्माकर, इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला. त्याला पाहताच राजा पद्माकर धावत गेला. आदरपूर्वक गृहात आणून त्याची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाला, हे मुली, तू व्यर्थ विलाप करते आहेस. तुला तुझ्या पूर्वजन्मातील माता पिता, मुलगा, सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत, कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती यांच्याप्रमाणे जीवन जगते त्याप्रमाणे सुख दुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रममान झाला नाही तर सुख आनंद प्राप्त होणार नाही. या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही. केवळ भक्ती, सत्य, आराधना जीवनाला उन्मत्त करते. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. त्या क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमतीच्या मृत बालकाच्या अंगाला लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले. तेही व्याधीमुक्त झाले. सुमतीला आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली. शिवयोग्याने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठा झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवेल. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्राचे पठण करीत राहा असा सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र कोणाला सांगू नकोस हेही सांगितले.
पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले. त्यामुळे दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्याकला यामध्ये दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षांचा झाला. एक दिवशी शिवयोगी प्रकट झाले. त्यांनी भद्रायू जवळ बसून श्रुत, स्मृतिपुराण, धर्मनीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार, राजकीय नियम, त्याप्रमाणे भक्तिज्ञान, सांसारिक जीवनातील गृहस्थाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला. हा 7वा अध्याय जणू कैलास पर्वत असून शंकरांचे यामध्ये वास्तव्य आहे. याचे पारायण हीच प्रदक्षिणा आहे. किंवा हा अध्याय हिमालय असून भक्ती ही त्याची कन्या, तिचे पाणी ग्रहण करून शंकर शुशूरगृही आज राहिलेत. ही कथा पुढील अध्यायात आपण श्रवण करावी. तर अशा प्रकारे श्रोते हो, शिवलीलामृत कथासारचा अध्याय 7वा इथे समाप्त झालेला आहे. पुढील अध्यायात आपण भद्रायूची पुढील कथा पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा, एवढीच मी तुम्हाला महत्त्वाची विनंती करत आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. शिवलीलामृत कथासारचे सर्व अध्याय आपण ऐका. लवकरच आपण ओव्यांमध्ये देखील याचे वाचन करणार आहोत. 15ही अध्यायांचे वाचन ओव्यांमध्ये होणार आहे. आणि आपल्याला जर वाटले तर नक्कीच आपण यावर मंदिरात जाऊन आपण प्रत्येक अध्याय वाचणार आहोत. पाहूया आता कसा प्रतिसाद भेटतोय. सर्व काही तुमच्या हातात आहे. आणि लवकरच गरुड पुराणचे वाचन होणार आहे. त्याआधी नवनाथ कथासारचे वाचन आपण एकदा करणार आहोत आणि त्यानंतर आपण गरुड पुराणचे वाचन करणार आहोत. सर्व जे वाचन होणार आहे ते कथासारात देखील होणार आहे आणि ओव्यांमध्ये देखील होणार आहे. सविस्तर आपण विचारविमर्श करूनच व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे आपल्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. एवढेच मी या व्हिडिओ सांगत आहे. इथपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला आहात याचा अर्थ नक्कीच आपण मराठी भक्ती परिवाराचे सदस्य आहात आणि शिवभक्त देखील आहात, यामध्ये काहीच शंका नाही. ओम नमः शिवाय.